ब्रेकिंग न्यूज निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली की चर्चा सुरू होते सर्वाधिक श्रीमंत उमेदवारांची। तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 11 जागांवर मतदान हे पार पडतंय आणि तिसऱ्या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवारांच्या यादीत भाजप आघाडीवर आहे। सर्वात कमी मालमत्ता असलेल्या उमेदवारांमध्ये 3 अपक्ष उमेदवारांची नावंही सामील आहेत। शाहू महाराजांकडे सर्वाधिक संपत्ती असल्याचं उघडकीस आलेलं आहे। छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे एकूण 342 कोटी रुपयांची संपत्ती आहे। तसंच उदयनराजे भोसले आणि रणजित सिंह निंबाळकर हेही श्रीमंतांच्या बाबतीत आता अग्रेसर आहेत। तर महाराष्ट्रातील कोल्हापुरातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे इरफान चांद यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती आहे। तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता लवकरच होते आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय सर्वात श्रीमंत उमेदवार कोण याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे। 7 मेला आता तिसऱ्या टप्प्यातील 11 जागांवर हे मतदान होत आहे आणि यामध्ये श्रीमंत उमेदवारांच्या यादीत भाजप आघाडीवर आहे। तर सर्वात कमी मालमत्ता असलेल्या उमेदवारांमध्ये 3 अपक्ष उमेदवारांची नावंही यामध्ये सामील आहेत। यात शाहू महाराज यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती असल्याचंही उघड झालंय।